तळोजा फेज 1 व 2 परिसरात अंमली पदार्थांचा वाढता व्यवसाय आणि गुन्हेगारी कारवायांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार तळोजा फेज 2 मध्ये राहणारा एक इसम सध्या खुलेआम MD सारख्या अंमली पदार्थांची विक्री करत असल्याची चर्चा आहे. यापूर्वीही संबंधित व्यक्तीवर गांजा विक्री संदर्भात कारवाई झाल्याची माहिती समोर आलीये. स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की संबंधित व्यक्ती परिसरात दहशत निर्माण करत असून इमारतींमध्ये घुसून धारदार शस्त्र दाखवून नागरिकांना धमकावण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे महिलांमध्ये व ज्येष्ठ नागरिकांमध्ये विशेषतः भीतीचे वातावरण पसरले. तसेच या प्रकरणात आणखी एका व्यक्तीचा सहभाग असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दोघे मिळून हा अवैध व्यवसाय चालवत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. या संदर्भात काही तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे प्रलंबित असल्याची माहितीही समोर येत आहे. नागरिकांनी नवी मुंबई पोलीस तसेच अँटी नार्कोटिक्स विभागाकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी केली आहे. तळोजा परिसरात वाढत चाललेल्या अंमली पदार्थांच्या व्यवहारांवर कठोर कारवाई करून नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळवून देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्थानिक प्रशासनानं या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेऊन योग्य ती पावले उचलावीत अशी मागणी जोर धरत आहे. पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज.